नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने नाशिक ते चाकण असं थरारक अंमली पदार्थ तस्करांचा पाठलाग करत 3 तस्करांना चाकण MIDC मध्ये निघोजे तालुका खेड गावाच्या हद्दीत अटक केली आहे. पंजाबमधून नवी मुंबईत हेरॉईन आणले जात होते. आरोपींच्या अटकेने पाकिस्तान, पंजाब ते चाकण असे धक्कादायक कनेक्शन समोर आले आहे. बलजीत सिंग, सविंदर सिंग उर्फ मोनो, गुरु प्रताप सिंग, शरणजीत सिंग उर्फ गोपी व ट्रक चालक करमजीत सिंग, मनिंदर सिंग असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हे सर्व मूळ पंजाब येथील आहेत. तळोजा पोलीस स्टेशनमध्ये हेरॉईन प्रकरणी एक गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील फरार आरोपी बलजीत सिंग व त्याचा साथीदार गोपी दोघेही ट्रकद्वारे नवी मुंबई, मुंबई व पुणे परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे समोर आले. तांत्रिक तपासात हे संशयित आरोपी मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात येत असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कक्षाने नाशिक येथे सापळा लावला. संशयित ट्रक येत असल्याचे दिसताच नाशिक येथून संबंधित आरोपीच्या ट्रकचा पाठलाग करून चाकण MIDC निघोजे तालुका खेड परिसरात कारवाई करून बलजीत सिंग, गुरु प्रताप सिंग व ट्रक चालक करमजीत सिंग यांना ताब्यात घेत ट्रकची व संशयित आरोपींची झडती घेतली. या झडतीत आरोपीकडून 82.6 ग्रॅम उच्च प्रतीचे हेरॉईन, त्याचे बाजार मूल्य 41,30,000, एक ऑस्ट्रिया निर्मित 8 लाखांची ग्लोक पिस्टल, 2 मॅगझिन, 4 जिवंत काडतुसे ज्याचे मूल्य 2,50,000 रुपये आहे. तसंच त्यांच्याकडील 4 मोबाईल व 1 वजन काटा असा एकूण सुमारे 1,03,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपींना 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानातून हेरॉईन व अफीम हे अंमली पदार्थ ड्रोनद्वारे पंजाबमध्ये पाठवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पंजाब राज्यातून महाराष्ट्रात ट्रक तसेच रेल्वे मार्गे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपींच्या चौकशीत उघडकीस आले आहे. पंजाबमध्ये आलेले हे अंमली पदार्थ संपूर्ण देशभरात तस्करांमार्फत पाठवण्यात येत असल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथून आई वडील आणि चुलत्यांच्या सोबत एक 25 वर्षीय तरुण वाकी बुद्रुक तालुका खेड येथे लग्नासाठी मुलगी पाहण्यास रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी गेले. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण संबंधित मुलीच्या घरातून बाहेर पडले. रस्त्यावर आल्यानंतर मुलाच्या आईने मुलाला सांगितले, आपण पुढच्या वर्षी लग्न करू. त्यावर चिडलेल्या मुलाने, तुम्ही प्रत्येक वेळी काहीतरी कारण काढून माझे लग्न मोडता असे सांगत वाद घातला. या दरम्यान आई आणि मुलामध्ये शाब्दिक वाद झाला. मी घरी येणार नाही असे म्हणत मुलगा तिथूनच कुठेतरी बेपत्ता झाला. मुलाच्या मोबाईलवर वारंवार फोन केल्यानंतर मोबाईल देखील बंद आला. त्यानंतर नातेवाईकांनी परिसरात त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा काहीही तपास लागला नाही. मुलाच्या 42 वर्षीय आईने याबाबत उत्तर चाकण पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी. चीनमधील एका कंपनीत नोकरी लावल्याचे पत्र, ID कार्ड देत तरुणांकडून सायबर गुन्हे करून घेत फसवणुकीची रक्कम USDT मध्ये रूपांतरित करून घेत असल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. एका विलामध्ये सायबर पोलिसांनी कारवाई करत 4घांना अटक केली. हे 4घे चीनमधून निगराणी ठेवणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या देखरेखीखाली फसवणुकीची रक्कम चीनमध्ये पाठवण्याचे काम करत होते. चीनमधील गुन्हेगार या तरुणांना USDT क्रिप्टो करन्सीमध्ये पगार देत होते. मोनिल अतुल कुमार मोदी, वय वर्ष 24, राहणार मेहसाणा गुजरात. रवी गोकल प्रसाद जाट, वय वर्ष 21, राहणार राजगड मध्य प्रदेश. रुद्रपाल सिंग गजेंद्र सिंग चौहान, वय वर्ष 22, राहणार खंडवा मध्य प्रदेश व हंश कैलास वर्मा, वय वर्ष 19, राहणार बोरीवली मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एका व्यक्तीची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 97,70,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे आली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना सायबर पोलिसांना हे मोठे रॅकेट आढळून आले. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात जिल्हा परिषदेमध्ये एकूण सदस्य संख्येच्या 10% आणि पंचायत समितीमध्ये देखील एकूण सदस्य संख्येच्या 20% स्वीकृत सदस्य घेण्याचे विधेयक मंगळवारी दिनांक 17 मार्च रोजी विधानसभा सभागृहात मांडण्यात आले आहे. या विधेयकास एकमुखाने सर्वांनी पाठिंबा दिल्यानंतर हे विधेयक विधानसभा सभागृहात मंजूर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे
ग्रामपंचायत ही देखील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. ग्रामपंचायत स्तरावरही एकूण सदस्य संख्येच्या 25% स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. आमदार काळे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन ही मागणी अधिकृतपणे मांडली. स्वीकृत सदस्यांच्या सहभागामुळे निर्णय प्रक्रियेत गुणवत्ता वाढेल, विविध क्षेत्रातील अनुभवाचा लाभ मिळेल आणि ग्रामविकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत विचार करण्याचे आश्वासन दिले. आंबेठाण सोसायटीच्या अध्यक्षपदी मिथुन बाबूराव चव्हाण. आंबेठाण तालुका खेड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मिथुन बाबूराव चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी गणेश आंद्रे हे कायम आहेत. कडाचीवाडी गणेश मंदिरापाशी ग्रामपंचायतने ओपन जिमचे साहित्य बसवले असल्याची माहिती कडाचीवाडीचे माजी उपसरपंच बाळासाहेब कळे यांनी दिली आहे. बरं आपलं आळंदी येथील देहूफाटा सिग्नल येथे आळंदी पुणे रस्त्यावर मोठी खडी रस्त्यावर उघडी पडल्याने वाहने संथ गतीने चालत आहेत. तसेच मोठी वाहने त्यावरून जाऊन आजूबाजूला खडी उडत असल्याचं दिसून येत आहे. दुचाकी चालकांना या भागात वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्याची नागरिकांची मागणी आहे. खेड तालुक्यातील मोई विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी संतोष तुकाराम गवारी यांची निवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यात नगर परिषदेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी उभ्या राहिलेल्या आहेत. महानगरपालिकेप्रमाणे नगर परिषदेला देखील एसआरएची योजना लागू व्हावी. अभय योजना, शास्तीकर यासारख्या योजनेवर शासनाने प्रभावी लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर राजगुरुनगर नगर परिषदेला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुधारित निधी उपलब्ध करून द्यावा आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व इमारत उभारणीसाठी निधी मिळावा अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी केली आहे. एसआरए लागू व्हावा, त्या माध्यमातून नगर परिषद हद्दीमध्ये अभय योजना त्या ठिकाणी 100% शास्ती माफी लागू केलेली आहे. त्याचे प्रस्ताव चाकण, खेड, आळंदी शासनाला प्राप्त झालेले आहेत. शासनानं लवकरात लवकर मंजुरी द्यावी. त्यामुळं 31 मार्चपूर्वी लाभार्थ्यांना त्याचा लाभ होऊन नगर परिषदांना सुद्धा त्या ठिकाणी कर जमा होईल आणि त्याची अधिसूचना होईपर्यंत त्यावर अधीन राहून त्या ठिकाणी कर वसुली नगर परिषदांनी करण्यास आदेश द्यावेत. राजगुरुनगर नगर परिषदेअंतर्गत STP सुधारित मंजुरीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. राजगुरुनगर नगर परिषदेला इमारतीसाठी जागा त्या ठिकाणी संपादित करून द्यावी आणि त्यासाठी लागणारा निधी मिळवून द्यावा. सोलर प्लांट जर वॉटर स्कीमला झाला तर पाणी पुरवठा योजनेचं वर्षाकाठी येणारं 30-35 लाख रुपयाचं बिल त्या ठिकाणी कमी होईल. आणि घरपोच सेवा देत असल्याचा दावा करणाऱ्या चाकणसह खेड तालुक्यातील अनेक गॅस एजन्सी समोर गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. घरपोच सेवा उपलब्ध असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. चाकणमध्ये रांगा लागू नयेत म्हणून चक्क गॅस एजन्सी चालक टाळे ठोकून परागंदा झालेत. मंगळवारी 17 मार्च 2026 रोजी पहाटेपासून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आलेल्या अनेकांनी दुपारपर्यंत वाट पाहून पुन्हा मोकळे सिलेंडर घेऊन घरचा रस्ता धरला. गॅसचा नियमित पुरवठा सुरू आहे. जेवढी बुकिंग होते तेवढ्याच प्रमाणात सिलेंडरचा सप्लाय केला जातो असा दावा प्रशासन करत आहे. गॅस सिलेंडर मिळत नाहीत या अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई करू असा दावा करणाऱ्या प्रशासनाला नेमकी वस्तुस्थिती काय हे समजून घेण्यात काहीही स्वारस्य नाही. त्यामुळे चाकणमध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मंगळवारी 17 मार्च रोजी पहाटेपासून आलेल्या नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. अमित सेठी इधर कहाँ पे आप? उड़ीसा से। अभी कहाँ पे रहे? अभी आई कंपनी। कब से खड़े हो यहाँ पे? सिग्मा गैस सर्विसेज के यहाँ पे कब से खड़े हो? लगभग एक 1.5 घंटा हो गया। 1-1.5 घंटा हो, कोई नहीं है यहाँ पे? नहीं। लॉक है इधर? लॉक है? किसी ने कुछ बताया कोई आने वाला है, नहीं आने वाला है? नहीं कोई कुछ नाही बताया. तुम्ही कधीपासून येतो? मी तासाभरापासून राहायला कुठे येतो? चाकणमध्ये. बरं, बुकिंग वगैरे काय केले का तुम्ही? बुकिंग वगैरे केलेलं आहे. 10 तारखेला बुकिंग केलेलं आहे. आतापर्यंत काही भेटलेलं नाही. 10 तारखेला म्हणजे 7 दिवस झाले, आज 17 तारीख आहे. 17 तारीख आहे. बरं, मग तुम्हाला घरपोच तर नाहीच नाही, इथं आल्यानंतर पण नाही? इथं आल्यानंतर पण हे बंद आहे.
हे बंद आहे. बरं. दुसरा सिलेंडरची टाकी असेल ना तुमच्याकडे? सेकंड सिलेंडरची नाही सिंगलच आहे माझ्याकडे. सिंगल आहे. मूळ गाव कोणतं तुमचं? मी साताऱ्याचं आहे. सातारचं. इथं कुणी काही सांगायला पण नाही. इथं फोन पण उचलत नाहीत, फोन लागत नाही. फोन पण उचलत नाही, फोन पण लागत नाही. फोन आहे तिथे एवढं, फोन पण उचलत नाही. इथं इथं 2 पण आहेत नंबर वगैरे. तुम्ही कधीपासून येतो? मैं एक तास हुआ। 1 घंटा हो गया इधर ही, कोई नहीं आया इधर पे. ये लाइन पे सब ये टंकी है. लाइन पे था पूरा, वापस भी चले गए उधर लोग। वापिस चले गए लोग, बंद है इसके लिए चले गए लोग वापस. 300 लोक असेल इथं. आम्ही सकाळी 5 वाजता आलो होता. इथं कोणीच नाही, लग लावलेली आहे. लॉक लावून गेले. सिग्मा गॅस हे भारत गॅसचं आहे ना मला वाटतं? हा, भारत गॅसचे शिग्मा एजन्सी. आम्हाला निरोप मिळाले की वाकीला भेटते, वाकीला जाऊन आलं, तिथे बी नाही गॅस. हां का? गॅसच नाही आलं, गाडीच नाही घरी आली. 15 दिवस झाले वेटिंग आहे गाडी. बुकिंग कधी केलं तुम्ही? 8 दिवस झाले आता बुकिंग करून. राहायला कुठे तुम्ही? खंडोबाळ चाकण. चाकण कुठं? आणि त्यांना आता फोन केला ते म्हणते की डायरेक्ट आज गाड्या भरणार नाहीत, काय नाहीत. 5-6 दिवस तर विषयच नाही म्हणतात. जवळजवळ आता नाही म्हणलं, ते सकाळ जरा 200-250 लोक होती इथं, गेली सगळी निघून गेली सगळी. आणि सकाळी 6 वाजल्यापासून माणसं इथं टाक्या घेऊन उभे आहेत, पण इथं गाडी नाही आणि कॅबिनला पण कुलूप आहे. कुणी फोन पण नाही उचलत आहे का त्यांचं? नाही, कॉल लागत नाही. कॉल लावला का स्विच ऑफ सांगते. बरीच लोक गेली रिटर्न. नाही नाही, बरीच म्हणजे कुठपर्यंत होती लाईन? लाईन या पंपाच्या थोडी अलीकडे होती. तेवढीच दररोजच्या सारखीच लाईन. रोजच्या सारखी लाईन होती. शेवटी वैतागून लोक चालले गेले निघून. अहो, प्रशासन तर सांगते तुम्हाला घरपोच भेटल, तुम्हाला अजिबात लोकांनी सुरू होम केलेला डिलेव्हरी panic वाले आहे. डायरेक्ट म्हणतात आम्हाला गॅसच नाही म्हणजे आलो. तुमच्या घरात गॅस असताना तुम्ही बळच इथं आले असं प्रशासनाचं म्हणणे खरं आहे काय? आता गॅस असल्यावर माणूस इथं कशाला येईल? कामधंदे सोडून कशाला येईल? कंपनीत 12 घंटे ड्युटी करायची आणि तेवढी नाईट करून आल्यानंतर माणूस इकडे येईन का घरी झोपन? काय बोलणार आहे आता? हे बघा, हे प्रशासनाचं कॅबिन बंद आहे. म्हणजे शासन खरं बोलतंय का? कॅबिन बंद आहे, इथं गॅसची टाकी नाही आहे, भरलेल्या गाड्यांची लोडिंग गाडी कुठे आहे? म्हणजे आपण वापस होतोय असं झाला अर्थ. प्रशासन खरं बोलतो. बघा ना, आता हे प्रशासनाचा एक पण माणूस नाही इथं आहे का? त्यांचा माणूस तरी आहे का? प्रशासन खरं बोलतोय म्हणल्यावर त्यांची माणसं पाहिजे नाही इथं. संगीता देवी। हाँ? संगीता देवी, गाँव कौन सा? बिहार। बिहार के. इधर क्यों आए हो? काय के लिए आए हो यहाँ पे? कमाने का आए हैं और क्या? हाँ? कमाने आए हैं, कमाने नहीं, इधर ये लाइन में काय के लिए आए हो? सिलेंडर भरवाने आए हैं। कब बुकिंग किया आपने? 5 दिन हो गया, शनिवार को। तो घर पे डिलीवरी नहीं हो आपका? नहीं, मैं फोन करी, उठा के बोले कि सुबह देंगे, फिर अभी आज सुबह देंगे उन्होंने बताया था. हाँ। और सुबह से ऑफिस बंद है यहाँ पे. सुबह से ऑफिस बंद है, ये तो पता है क्या आपको? नहीं पता है. वहाँ पे ऑफिस बंद है. तुमचं नाव काय हो? संजय मोरे. हा? संजय मोरे, गाव कोणतं? लातूर उदगीर. इथं काय येऊन थांबले? गॅससाठी आलो होतो, पण गॅस आता बंद आहे आज. गॅस तर प्रशासन सांगतंय तुम्ही आप वापस राहताय, गॅस भेटत नाही. अशा गॅस तर तुम्हाला घरपोच घरात घरपोच घरात आम्ही सिलेंडरची टाकी ठेवून इथं आले काय तुम्ही लाईन? 12 तारखेला बुकिंग केलेलं आहे, तरी पण तो कॉल उचलत नाही. बुकिंग 12 तारखेला मी आज 5 दिवस झाले 5 जवळ. दिवस झाले, पण तो कॉल रिसीव्ह करत नाही. सकाळपासून काय म्हणताय ते लोक? सकाळपासून म्हणजे तो येईल आता 2 वाजता गाडी येईल, आम्ही याची वाट बघतोय, पण तो काही ऑफिसमध्ये काही येणार नाही. आता जाणार आहे. आप कहाँ से हो? बिहार का। हाँ? बिहार का। आपके पास तो कार्ड वर्ड कुछ नहीं रहेगा आपको. आप तो ब्लैक का लेने के लिए आए रहेंगे. नहीं, कार्ड से आए। कार्ड से आए? कार्ड है आपके पास? बताओ, दिखाओ ना, कैमरे में दिखाओ. राहुल कुमार। ऐसा पकड़ो जरा. कब बुकिंग की है आपने? कल बुकिंग की। कल की है. सुबह से लाइन में खड़े. हाँ। ड्यूटी कब की है? नाइट ड्यूटी कर। नाइट ड्यूटी करके दिन में इधर पे आके लाइन में खड़े हो. हाँ सर। आप हाँ, कहाँ से? हम असम से सर। हाँ, आसाम से. हाँ, आपके पास भी कार्ड? इधर दिखाओ, कैमरे में दिखाओ इधर. कार्ड है। कब बुकिंग की है? बुकिंग में आज ही किया। आज ही की है तो इधर 4 दिन लोगों को नहीं मिल रहा है. आज कहाँ से मिलेगा आपको? तुम्ही कुठले आहेत म्हणले? लातूर। लातूरचे. हाँ। आम्ही तुम्ही काय घरात टाके ठेवून येता का इथं लाईनला उभं नाही ना, राहायला? गॅस नाही म्हणून तर घेऊन आलोत ना. मग शासन तर सांगते तुम्हाला घरात टाके पोहोचलेले आहेत. कुठं पोहोचल्या? 10 दिवस झालं बुकिंग करून. आमचे तहसीलदारांनी सांगितलेलं आहे की आप वापस राहायचे नाही. आप वापस राहता 10 दिवस झालं पोहोचलं नाही म्हणून इथे येऊन बसलो. 10 दिवस झालेत का? दाखवा कार्ड तुमचं. कार्ड
आता आमच्या तहसीलदारांना कोण सांगणार आणि जिल्हाधिकाऱ्यांना की तुम्ही इथं तुम्हाला गॅस सिलेंडर नाही म्हणून तुम्ही इथं आलेत? तुम्ही कुठले हाँ MP से नाम क्या आपका? काशीराम हाँ काशीराम काशीराम MP के इधर लाइन में काय के लिए आके तुम टाइम पास कर रहे हो? हाँ टंकी भराने के लिए आया हूँ गाड़ी की टाइम पास सुबह से बैठा सच्ची बताओ, आपको आपने बुकिंग कब किया है? शनिवार को शनिवार को किया, आज तक आपको गैस नहीं मिला है? शनिवार को बुकिंग किया खराबवाडी में तुम्ही मी संघ आलो दोघं यांच्या संघ आलेत म्हणजे तुम्ही टाइम पासला झालीत खरं टाइम पास करने को इधर आएगा ड्युटी सोडून आलो आज भरून घ्यायचं होतं ते विचारायला आलते काय होते नंबर चेंज करणे काय मोबाईल नंबर मराठी येते का तुम्हाला? मग मराठीत बोला ना. कशासाठी आले तुम्ही? आम्हाला नंबर हा? चेंज मग तुम्हाला गॅस नको? गॅस आहे तुमच्या घरात? नाही ना हा? गॅस भरायचा आहे, नंबर पण चेंज करायचे, पण ते बंद आहे सकाळपासून. सकाळपासून बंद आहे ऑफिस. पैठण म्हणजे जणू काय देशाची दक्षिण काशी. या प्राचीन नगरीत एका साध्या गल्लीत एक मोठा ऐतिहासिक खजिना दडलेला आहे. नाथ मंदिरांच्या रस्त्यावरची कावळे गल्ली. तिथे राहतात प्रकाश कावळे. त्यांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरांचे मूळ पत्र आजही जपून ठेवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले हस्तलिखित पत्र. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा 1674 मध्ये झाला. त्याचे पौरोहित्य पैठणचे गागा भट्ट कावळे यांनी केले. कावळे घराणे गागा भट्टांचे वंशज असून राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गोविंद भट यांना पैठणचे उपाध्येपण बहाल केले होते. तेव्हापासून भोसले घराणे आणि कावळे परिवारात पत्रव्यवहार सुरू झाला. हा सिलसिला 240 वर्षांपर्यंत चालला. शिवाजी महाराजांपासून हरजी भोसले 1676 ते 1850 पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले हस्तलिखित पत्र कावळे परिवाराच्या 11 पिढ्यांनी हा वारसा जीवापाड जपला. आज प्रकाश कावळे हे त्याचे रक्षक आहेत. त्यांच्या संग्रहात शिवाजी महाराजांचे एक पत्र आहे मोडी लिपीत लिहिलेले. त्यात म्हटले आहे, पैठणचे उपाध्ये म्हणून कावळे यांना मान्यता आहे. भोसले वंशज तीर्थयात्रेला आले तर त्यांना वंशावळ दाखवावी. छत्रपती संभाजी महाराजांचेही पत्र आहे 10 ओळींचे 1689चे. त्यात स्पष्ट लिहिले, पैठणला आलो तर शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांची पत्रे दाखवा, नाहीतर उपाध्येपद रद्द. राजमुद्रा नसली तरी मर्यादेय विजयते ही मर्यादा मुद्रा आहे. याशिवाय मानकोजी राजे, परसोजी राजे, व्यंकोजी राजे, शाहूराजे, संताजी राजे, मुधोजी राजे, मल्हारराव होळकर, राणोजी राजे भोसले यांची ही पत्र सुस्थितीत आहेत. काही पत्र मोडी लिपीत असून प्रकाश कावळे यांनी तज्ज्ञांकडून मराठी इंग्रजी अनुवाद करवले आहेत. काही हस्तलिखिते बाळासाहेब पाटील संग्रहालयात दिली आहेत, पण बहुतेक आजही कावळे घरात सुरक्षित आहेत. प्रकाश कावळे यांनी माध्यमांना सांगितले की 11 पिढ्यांनी जपलेला हा ठेवा आहे. संशोधकांनी तपासले तर नवीन माहिती बाहेर येईल. आम्ही पूर्ण सहकार्य करू. शिवरायांचे शौर्य आपण पुस्तकात वाचतो, पण त्यांचे मूळ हस्ताक्षर पाहणे हा दुर्मिळ योग पैठणमध्ये अनुभवता येतो. इतिहासप्रेमींसाठी हा खरा खजिना आहे. चाकणमध्ये भटक्या श्वानांच्या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या पत्नी माजी सरपंच व खेड तालुका उन्नती सोशल फाउंडेशन अध्यक्ष वैशाली काळे, शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष विजया शिंदे, चाकण पोलीस स्टेशन दक्षता कमिटी सदस्य योगिनी जगनाडे यांनी ग्रामीण रुग्णालय चाकण येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे, चाकण नगर परिषद मुख्य अधिकारी अंकुश जाधव व रुग्ण कल्याण समिती सदस्य ॲडव्होकेट निलेश गड आदींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन ग्रामीण रुग्णालय व चाकण नगर परिषद यांच्यामार्फत श्वानदंश उपचार याबाबत चर्चा केली. तसेच भटक्या श्वानांना उघड्यावरील कचऱ्याने आवश्यक खाद्य भेटत असल्याने उघड्यावरील कचरा पूर्णपणे बंद व्हावा, त्याची सुरुवात चाकण बस स्थानकापासून करावी व चाकण नगर परिषदेच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायती चाकण नगर परिषद यांनी संयुक्तपणे कार्यवाही करावी असे सुचवण्यात आले. तसेच वैशाली बाबाजी काळे यांनी गटविकास अधिकारी यांना देखील पत्र देऊन चाकणसह आजूबाजूच्या गावातील उघड्यावरील कचरा निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत सूचित केले. चाकण बस स्थानक चाकण नगर परिषद हद्दीमध्ये समाविष्ट करून ते स्वच्छ ठेवावे अशी मागणी देखील केली आहे. श्वान व लांडगा संक्रमण ही बाब गंभीर असून यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात. श्वानासाठी नव्याने आश्रय ठिकाण करण्यात येऊन खासगी श्वान यांना देखील लसीकरण आणि परवाना देऊन त्यांची नोंदणी करावी. उघड्यावरील कचऱ्याचे स्पॉट जे आहेत त्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही लावून दंडात्मक कारवाई देखील करावी अशा मागण्या केल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीचा फटका पर्यटन व्यवसायाला. परदेशवारीच्या 400 बुकिंग रद्द.
पिंपरी चिंचवड व चाकण औद्योगिक भागातून दरवर्षी मोठ्या संख्येने सधन पर्यटक दुबई आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये पर्यटनासाठी जातात. मात्र सध्याच्या आखाती युद्धाच्या सावटाचा मोठा परिणाम स्थानिक पर्यटन व्यवसायावर दिसून येत आहे. गेल्या 10-12 दिवसात विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांकडील दुबईसह अन्य आखाती देशांच्या सुमारे 400 बुकिंग पर्यटकांनी रद्द केल्यात. विशेषतः अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या भीतीपोटी पर्यटकांनी आपले परदेश दौरे थांबवले असून मार्च महिन्यातील नियोजित सहली देखील रद्द करण्यात आल्या. पिंपरी चिंचवड चाकण औद्योगिक भागात परदेशी पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या साधारण 80 ते 90 मोठ्या कंपन्या आणि 100हून अधिक छोट्या एजन्सी कार्यरत आहेत. दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अबुधाबी, कतार, ओमान आणि कुवेत यांसारख्या देशांना पर्यटकांची मोठी पसंती असते. यंदा या हंगामात पर्यटकांचा प्रतिसाद चांगला मिळाला होता. मात्र हंगाम संपण्याच्या काळातच युद्धजन्य परिस्थिती ओढवल्याने युरोप दौऱ्यांच्या चौकशीतही मोठी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि भविष्यातील इंधन टंचाईच्या शक्यतेमुळे पर्यटकांनी सध्या सावध पवित्रा घेत आपले युरोप दौरेही पुढे ढकलले असल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी सांगितलंय. आखाती देशातील पर्यटन संकटात सापडले असले तरी दक्षिण पूर्व आशियाई देश आणि देशांतर्गत पर्यटनाला मात्र अद्याप पर्यटकांची पसंती कायम आहे. भूतान, नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड यांसारख्या देशांसाठीचे बुकिंग सध्या स्थिर असून पर्यटकांचा कल आता या सुरक्षित देशांकडे वळत आहे. तसेच देशांतर्गत पर्यटनामध्ये गोवा, केरळ, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर या ठिकाणांना पर्यटकांकडून मोठी मागणी मिळत आहे. जर युद्ध अधिक काळ लांबले तर इंधन दरवाढीमुळे संपूर्ण पर्यटन क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.